दिल्लीतल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सर्वच जण विसरलेत असं एकंदरीत चित्र आहे. पण दिल्लीच्या आंदोलनामध्ये असताना किसान त्या ठिकाणी अजूनही आंदोलन करतो. त्या आंदोलनाला असताना पाठिंबा आम्ही असताना त्या ठिकाणी व्यक्तही केला आणि त्याच्याच बरोबर एक नवीन मोहीम आम्ही असताना सुरुवात केलेली आहे आजपासून. एकंदरीत 26 जिल्ह्यांमध्ये शेतीच्या प्रश्नाला धरून आंदोलन सुरुवात आहे. कमी अधिक प्रमाणात हे आंदोलन त्या ठिकाणी सुरुवात आहे. या आंदोलनाची जी प्रमुख मागणी आहे की 2006 साली काँग्रेसने एक विधेयक जे आणलं होतं शेतीच्या संदर्भात, की ज्याच्यामध्ये मार्केट्स कमिट्या संपवल्या पाहिजेत, MSP प्राइस म्हणजे सपोर्ट प्राइस जो आहे, हमी भाव जो आहे त्याला रद्द केलं पाहिजे, करारनाम्याने शेती झाली पाहिजे असं त्या बिलमध्ये तरतूद आहे. आणि न बोलता इसेन्शियल अकॉमोडिटी ऍक्ट जो आहे, जीवनावश्यक वस्तूंचा कायदा जो आहे तो रद्द करावा. हे जे बिल 2006 साली काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने आणलं होतं ते महाराष्ट्र शासनाने रद्द करावं, विड्रॉ करावं, ही प्रमुख मागणी आहे. कृषी हा राज्याचा विषय आहे. केंद्र शासन त्याच्यावरती कायदा करू शकत नाही, घटनात्मक बंधन आहे. पण एखाद्या राज्याने एक बिल केलं आणि केंद्र शासनाला वाटलं की हे बिल उपयोगी आहे तर त्याच्यावरती तेही कायदा करू शकतात आणि त्याच आधारे त्यांनी असताना कृषी क्षेत्रामधली 3 कायदे त्या ठिकाणी वेगवेगळे केलेले आहेत. काँग्रेसने एकाच बिलामध्ये तिन्ही प्रश्न निकाली काढले. बीजेपीने 3 वेगवेगळ्या कायदे करून बाजार समित्या, कॉन्ट्रॅक्ट, जमिनीचं कॉन्ट्रॅक्ट म्हणजे शेतीच्या जमिनीचं कॉन्ट्रॅक्ट आणि त्याच्याच बरोबर हमी भाव बीजेपीने वेगवेगळ्या कायद्याने रद्द केलं. पण राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकाच कायद्याने रद्द केलं आणि ते 2006 साल. आम्ही महाराष्ट्र शासनाकडे हा आग्रह धरतो याचं कारण की हे बिल महाराष्ट्र शासनाने रद्द केलं, विड्रॉ केलं तर केंद्र शासनाला अधिकार येत नाही की जो विषय त्यांच्या अखत्यारीत नाही त्याच्यावरती ते कायदा करू शकतात. आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने हे बिल विड्रॉ करावं यासाठी आजचं असणारं आंदोलन आहे. एका बाजूला काँग्रेस राष्ट्रवादी दिल्लीच्या आंदोलनाला पाठिंबा देते आणि दुसऱ्या बाजूला हे बिल विड्रॉ करत नाहीत अशी परिस्थिती आहे. सेशन चालू आहे, अधिवेशन चालू आहे. या चालू अधिवेशनामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याकडून घोषणा होईल अशी आम्ही अपेक्षा धरतो की ज्याला शेतकरी काळा कायदा म्हणतोय तो काळा कायदा 2006 साली महाराष्ट्र शासनाने मंजूर केलाय, तो रद्द केलाय अशी घोषणा महाराष्ट्राचं अधिवेशन संपण्याच्या अगोदर होईल अशी अपेक्षा आम्ही बाळगतो. एकंदरीत आम्ही असताना याची माहिती देणारी एक पत्रिका म्हणजे पॅम्पलेट असणारं, हँडबिल असणाऱ्या स्वरूपामध्ये काढलेलं आहे
आणि लोकांना ह्याची जाणीव करून आम्ही देतोय की मोदीने जो कायदा आणला तो कायदा पहिल्यांदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आणलेला आहे। महाराष्ट्राच्या जनतेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे हा आग्रह धरला पाहिजे की हा काळा कायदा 2006चा आपण रद्द करा, आणि तो रद्द झाला तर दिल्लीतल्या शेतकऱ्यांना प्रचंड मोठं बळ मिळेल। केंद्र शासनाला मग कुठेही अधिकार राहत नाही शेतीवरती कायदा करणं, आणि त्यांनी जो कायदा केलेला आहे तो घटनेच्या चौकटीत नसल्यामुळे तो रद्द केला जाईल याची खात्री आम्हाला आहे। आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने हे पाऊल घ्यावं यासाठी आमचं हे आंदोलन आहे। आज आमचं आंदोलन यशस्वी झालं असं मी मानतोय। आम्ही आज इथे थांबणार नाही आहोत, पण या 26 जिल्ह्यांमधल्या प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल वाईज या बिलाची माहिती देणारा प्रचार आणि प्रसार याचं आम्ही आयोजन केलेलं आहे। पुढचे 1.5 महिने एकंदरीत 80 जणांची टीम आम्ही असं उभी केलेली आहे, आणि ही 80 जणांची टीम महाराष्ट्राच्या या 26 जिल्ह्याच्या प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघ केंद्र मानून याचा प्रचार आणि या कायद्याचा काँग्रेस राष्ट्रवादीने केलेला त्याचाही त्या ठिकाणी वाटप केला जाईल, लोकांना समजावून सांगितलं जाईल, जेणेकरून महाराष्ट्रातला शेतकरी हा उठाव करून हे राज्याला सांगेल की 2006चा कायदा रद्द करावा। माझं निवेदन मी इथेच थांबवतो। आपण आता विचार सर हिंदी में बोलूँ। 5 मार्च को आज 26 जिलों में वंचित बहुजन आघाड़ी की ओर से दिल्ली में जो किसान बैठे हुए हैं उनके समर्थन में एक आंदोलन चल रहा है। उस आंदोलन के साथ साथ ये भी हम लोग ये मांग कर रहे हैं कि 2006 में कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस ने जो कानून बनाया था किसानों के लिए कि जिसमें मंडी खत्म की जाएगी, जिसमें मिनिमम सपोर्ट प्राइस जो है उसको भी खारिज किया जाएगा, और पूंजीपतियों को जो अधिकार दिया था कि किसानों के साथ में बैठ के वो कॉन्ट्रैक्ट फार्मिंग करे, ये तीनों बातों का जो कायदा है महाराष्ट्र सरकार ने 2006 को असेंबली में मंजूर किया था वो विड्रॉ करे। अगर महाराष्ट्र सरकार ये कानून विड्रॉ करती है तो मैं ये मान के चलता हूं कि केंद्र शासन पर एक दबाव आता है। हालांकि संवैधानिक तौर से हम लोग ये देखें तो कृषि का कायदा सिर्फ राज्य शासन ही कर सकता है, केंद्र शासन कर नहीं सकता। लेकिन फिलहाल अब केंद्र शासन ये कह रही है कि एक राज्य ने कानून जो किया है वो देश के लिए बहुत अच्छा है, और इसलिए हम उसी तरीके का कानून पार्लियामेंट में मंजूर किया है और देश में लागू कर रहे हैं। महाराष्ट्र विधानसभा का सेशन शुरुआत है। कांग्रेस और राष्ट्रवादी अगर इस सेशन में इस कानून को विड्रॉ करती है तो दिल्ली के किसानों के लिए सबसे बड़ी राहत होगी, ऐसा मैं मान के चलता हूं। जब राज्य ने ही कानून विड्रॉ किया है तो केंद्र पर दबाव बनता है कि वो भी अपना कानून रद्द करे, क्योंकि उस कानून को किसी प्रकार की संवैधानिक चौकट नहीं मिलती, ना उसको किसी प्रकार का संवैधानिक रूप नहीं मिलता है। इसलिए हम लोग उम्मीद करते हैं कि कांग्रेस और राष्ट्रवादी जो है इस सेशन में 2006 के कृषि कानून को विड्रॉ करेगी, ऐसी अपेक्षा हम लोग करते हैं। सर या अधिवेशनात हे कायदे जर मागे घेतले नाही 2006चे या सरकारनं तर पुढची भूमिका कशी असणार? ती आम्ही आत्ताच जाहीर केलेलं आहे की आम्ही असणारा 80 जणांची एक टीम तयार केलेली आहे, आणि ही 80 जणांची असणारी टीम जी आहे ती प्रत्येक जिल्हा परिषद हे केंद्र मानून
त्या जिल्हा परिषदेच्या ठिकाणी परिषदा होती. हा बिल जो आहे त्या बिलमध्ये काय प्रावधान आहे याचं लोकांच्या समोर चर्चा होईल. दिल्लीचा किसान जे म्हणतोय ते खरं आहे, वस्तुस्थिती आहे याच्या संदर्भातलं होईल आणि महाराष्ट्र शासनाच्या विरोधात शेतकऱ्यांनी उभं राहावं अशी अपेक्षा ह्या आंदोलनामार्फत आहे. सर, जिस बिल की आप बात कर रहे हैं 2006 में राज्य में कांग्रेस एनसीपी की सरकार थी और मौजूदा समय में कांग्रेस एनसीपी शिवसेना की सरकार है, तो क्या आप उन मंत्रियों से भी मिलेंगे जो मौजूदा उस समय में मंत्री थे या इसकी भी मांग रहे हम मुख्यमंत्री से भी मिल रहे हैं और इन पार्टी के नेताओं से भी मिल रहे हैं और उनसे यही कहे कि आप इसको विड्रॉ करें. मुलाकात हो गई है लेकिन अब तक कोई सकारात्मक उत्तर नहीं आया है, जवाब नहीं आया है. इसलिए हम लोग ने ये सोचा है कि अभी लोगों तक ये लड़ाई ले जाए और असलियत में किसानों को क्या सच्चाई है इसकी जानकारी करें. क्या आगामी दिन में राकेश टिकैत से भी मिलेंगे, क्योंकि हमने देखा कि महाराष्ट्र के कई बड़े मंत्री, नामचीन मंत्री राकेश टिकैत से मिले थे, आप भी क्या उनसे मिलेंगे और अपना समर्थन देंगे? क्योंकि हमारा इलाका महाराष्ट्र है. महाराष्ट्र से बैठ के जितना हम लोग उनको समर्थन दे सकते हैं उनको समर्थन देंगे. मुझे मुलाकात किसी को भी करने से कोई एतराज़ नहीं है. दिल्ली जाऊंगा तो जरूर उनसे मिलूंगा.